दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची पुन्हा चौकशी होणार आहे। दिशाचे वडील सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सीबीआयकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे। दरम्यान दिशा सालियान मृत्यू प्रकरणी वडील सतीश सालियान यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। ठाकरे गट आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे, अभिनेता सूरज पांचोली, अभिनेता डिनू मोरिया यांच्यावरती सतीश सालियान यांनी गंभीर आरोप केले। या प्रकरणी उच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी पार पडणार आहे। अधिक माहिती घेऊयात, भाग्यश्री प्रधान आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। भाग्यश्री, हे सध्या प्रकरण आपण बघतोय ज्याच्यावरती दिशाचे वडील जे आहेत ते सध्या आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। आज सुनावणी आहे, काय अधिक माहिती? नक्कीच प्रज्ञा, आज दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सतीश सालियन यांनी खरं तर उच्च न्यायालयात धाव घेतली होती। त्यानंतर जवळपास 15 ते 20 दिवस हे प्रकरण निलेश ओझा, जे सतीश सालियन यांचे वकील आहेत, त्यांच्याकडनं वेगवेगळ्या पद्धतीने या संदर्भात माहिती देण्यात येत होती। विविध पुरावे जे आहेत ते त्यांनी या संदर्भात गोळा केल्याची माहिती देखील त्यांनी अनेक वेळेला पत्रकार परिषद घेऊन दिलेली पाहायला मिळाली। या व्यतिरिक्त काल देखील त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली। यावेळी देखील त्यांनी परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले आणि परमबीर सिंग यांनीच या मृत्यू प्रकरणी जो अहवाल जो दिलेला आहे त्यामध्ये काहीतरी घोटाळा केल्याची माहिती देखील, आरोप देखील वकिलांकडून सातत्याने केले जाताना पाहायला मिळाले। या व्यतिरिक्त त्यांनी पोलिसांची देखील भेट घेतलेली पाहायला मिळाली। मालवणी पोलीस ठाण्यातनं देखील त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन जे पुरावे आहेत ते गोळा केलेले पाहायला मिळाले। मात्र आज ह्या सगळ्यानंतर सुनावणीचा पहिला दिवस आहे आणि ही सुनावणी जी आहे ती न्यायमूर्ती रेवती डेरे यांच्याकडे होणार आहे। मात्र काल जी निलेश ओझांनी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी अशी एक माहिती दिली की रेवती डेरे ही पहिली जी सुनावणी आहे ती कदाचित चीफ जस्टिस यांच्याकडे देऊ शकतात। आपले चीफ जस्टिस आलोक आराधे आहेत, त्यांच्याकडे ही ट्रान्सफर होऊ शकते। त्यामुळे नेमकं आज या केसमध्ये काय होत आहे हे बघणं महत्वाचं आहे, कारण निलेश ओझा यांनी पत्रकार परिषदेमध्ये जस्टिस रेवती डेरे यांच्यावर देखील अनेक आरोप केलेले आहेत। त्यामुळे रेवती डेरे त्यांच्या या आरोपाला उत्तर देणार का, की थेट आलोक आराधे चीफ जस्टिस यांच्याकडे ही केस ट्रान्सफर करणार, हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी भाग्यश्री।